टायरानं पेटानं मग मिठाची बोन ओतली आणि मला पिटून दिलं. प्रश्न मिटला. आता उत्तर तुम्ही द्या. मी गेलो का माझ्या घरच्यांनी नेलं? घरच्यांनी नेलं. मी चांगला उतारा पडेल होतो. कोणचं एक नाही दोन नाही. म्हणजे पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, शरीर जात नाही. अजून ऐका क्लिअर. एक एक फायनल करा, पुन्हा बरळायचं नाही. शरीर जात नाही. आणि जर जात असत तर ज्ञानेश्वरीमध्ये नासक आहे असं म्हटलंच नसतं. अर्जुना युद्ध कर, कारण शरीर नासक आहे. नासक आहे, हे नासक आहे, कुचका आहे, सडका आहे, जालनात पण जात नाही. हे रोग्यात आहे मान्य, खराब आहे मान्य, सडका आहे हे सडका आहे पण जात नाही. म्हणजे पहिला प्रश्न तुझा मिटला, शरीर कधी जात नाही. आता दुसरा प्रश्न तुमचा आहे, देह जातो. एक एक शब्द क्लिअर करणार का? म्हणजे शरीर जात नाही. दुसरा प्रश्न आहे, देह जातो. ऐका, 15वा अध्याय असं म्हणतो, येणे, भोगणे आणि जाणे. यायचं, भोगायचं, जायचं. म्हणजे देह येतही नाही आणि देह दोन मुद्दे झाले. शरीर जात नाही, देह जात नाही. आता तिसरा प्रश्न यांचाही आहे, यांचाही आहे. आत्मा जातो. आता बारीक आहे. महिला मंडळ पटकन हांडा घ्या. हांडा 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 पाण्याने भरा. पाण्याने भरला आणि अंगणात ठेवला. सूर्याची किरण हांड्यात पडली. सूर्य केवढा आहे? हांडा एवढा. ते पाणी बादलीत होता, बादली एवढा. ते पाणी हौदात होता, हौदा एवढा. मग मला एकच उत्तर द्या, सूर्य एक का अनेक? करेक्ट. सूर्य एक, त्याचे प्रतिबिंब अनेक. मग आत्मा एक, बाकी सगळे त्याचे प्रतिबिंब. एक हरी आत्मा जीवा शिव समा शरीर जात नाही, देह जात नाही. आता अजून एक उत्तर आहे महिला मंडळ पटकन. किटली घ्या. किटली किटली किटली. शाळेतल्या पुरी उत्तर द्या. किटली दूध भरलं 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 का? भरलं का? आता उत्तर द्या. दूध उभय, आडवय, तिरपय का गोल आहे का अष्टकोनी आहे? अष्टकोनी. शेपच नाही त्याला. करेक्ट. ज्या किटली